ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया एक वेगळ्या रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम युनिक, क्रिस्पी आणि समर स्पेशल स्नॅक्स साबुदाणा पॉपकॉर्न. ही रेसिपी एकदा केली तर पुन्हा पुन्हा कराल, इतकी टेस्टी आणि क्रंची होते. चला तर सुरुवात करूया रेसिपीसाठी. यासाठी लागणारं साहित्य हे भिजवलेले साबुदाणा, चिली फ्लेक्स, मीठ, तेल. भिजवलेला साबुदाणा एका पॅनमध्ये तेल लावून घ्या. सर्वप्रथम साबुदाणा 5 ते 6 तास भिजवून घ्या, तर मऊ झाला पाहिजे. आणि पुन्हा हा साबुदाणा सॉफ्ट तसा भिजवलेला पाहिजे. आणि एका भांड्यामध्ये आपण तेल लावून ग्रीसिंग करूया. त्याच्यामध्ये हा साबुदाणा भिजवलेला ॲड करूया कुकरच्या डब्यामध्ये आणि याला स्टीम करून घेऊया 2 ते 3 शिट्ट्या घेऊन. कुकरमध्ये मी पाणी ॲड केले खाली आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा ॲड करून त्याचा कुकरचा डब्बा कुकरमध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे. दोन ते 3 शिट्ट्या येईपर्यंत शिट्ट्या करा आणि स्टीम झाल्यानंतर ते बाहेर काढा, थंड होऊ द्या. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपला हा साबुदाणा छान असा स्टीम झाला आहे. वरून झाकण ठेवूनच ठेवायचं जेणेकरून त्यात पाणी ॲड होणार नाही. हा छान आपला साबुदाणा स्टीम झालेला आहे बघा. आणि हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया थोडे. काय टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साबुदाणा नीट भिजला पाहिजे, नाहीतर स्ट्रक्चर बरोबर येणार नाही. आणि उन्हामध्ये पूर्णपणे वाळून पोट भरण्याची गोष्ट नसून ते कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उन्हामध्ये पूर्ण वाळण खूप महत्त्वाचं आहे. छान असा हा साबुदाणा काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये. टिप्स सांगत आहे, साबुदाणा भिजवताना पाणी जास्त टाकू नका, फक्त भिजेल इतकं ठेवा, नाहीतर मिक्सचर चिकट होईल जास्त. साबुदाणा पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे. कडक राहिला तर पॉपकॉर्न नीट फुलणार नाही आहे. स्टीम केल्यानंतर साबुदाणा थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे, तोपर्यंत स्टीम करून घ्या. आणि मिक्सचर स्टीम करताना प्लेटला थोडं तेल लावा, चिकटणार नाही. स्टीम झाल्यानंतर थंड होऊ द्या, मगच शेप द्या. आणि हा थंड झालेला आपला साबुदाणा याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चिली फ्लेक्स. तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त तिखट प्रमाणे ॲड करू शकतात. छान असं चिली फ्लेक्स ॲड करून थोडंसं मीठ ॲड करून छान असे मिक्स करून घ्यायचे. छोटे आणि पातळ पीस करा, लवकर वाळतात आणि फ्राय केल्यानंतर छान फुलतात. हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे आणि पातळ असे पीसेस करा. तेल लावून घ्या हाताला जेणेकरून हा साबुदाणा चिकटणार नाही. असे छोटे छोटे पातळ पीसेस करा जेणेकरून ते लवकर वाळतील आणि फ्राय केल्यावर छान असे फुलतात. उन्हात वाळवताना पूर्ण कोरडे होणं खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं ओलसर राहिलं तर फ्राय करताना क्रिस्पीनेस येणार नाही. आणि सुकवून कडक उन्हात वाळवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. खूप दिवस टिकतात. छान असे शेप देऊन घ्या छोटे छोटे आणि आपण हे वाळवून घेऊया उन्हामध्ये. तुम्ही पाहिजे त्या आकारचे शेप देऊ शकतात किंवा तुम्ही गोलाकार आकार देऊनही एक पापडसारखं बनवू शकतात. आणि खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. कडक वाळून झाल्यानंतर छान असं तेल गरम करायचं. फ्राय करताना तेल खूप गरम ठेवा, मगच ते छान पफ होतात. हे बघा, तेल गरम असं किती छान असे फुलतात हे साबुदाणा पॉपकॉर्न. आणि याच्यावरून जर चवीसाठी वरून चाट मसाला पेरी पेरी घातल्यास टेस्ट अगदी नेक्स्ट लेवल येते. तर फ्रेंड्स, साबुदाणा तुम्ही खाल्ला आहे, पण साबुदाणा पॉपकॉर्न कधी खाल्ला आहे का? आज आपण हे अगदी छान असे क्रिस्पी हलके समर स्पेशल स्नॅक्स जो एकदा खाल्लात की थांबणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, उन्हात छान वाळू द्या 1 ते 2 दिवस. हा स्टेप स्किप केला तर क्रिस्पीनेस येणार नाही. आता गरम तेलात फ्राय करा आणि बघा मॅजिक, साबुदाणा फुलून एकदम पॉपकॉर्नसारखा क्रिस्पी होतोय. इतका हलकी आणि क्रंची स्नॅक्स चहासोबत एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा
की साबुदाण्याची कुठल्या रेसिपी तुम्ही करतात आणि ही रेसिपी नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा डन म्हणून. तुमचा साबुदाणा पॉपकॉर्न कसा झाला आहे? अशाच इझी आणि युनिक रेसिपीसाठी फॉलो करा. हॅपी कुकिंग अँड स्नॅक्स टाईम एन्जॉय करा. साबुदाणा मऊ, पॉपकॉर्न सुपर. साबुदाणा पूर्ण सॉफ्ट झाला नाही तर तो फ्राय करताना फुलणार नाही. हा गेम चेंजर स्टेप आहे, तर नक्की लक्षात ठेवा. जाडसर टेक्स्चर ठेवा, खूप बारीक करू नका, क्रंच कमी होईल. थोडा टेक्स्चर ठेवला तर मजा येते. उन्हात वाळवणं सक्सेस सिक्रेट आहे. 100% ड्राय झाला पाहिजे, नाहीतर जर ओलसर राहिला तर क्रिस्पीनेस येणार नाही. फ्राय करताना मॅजिक बघा, तेल प्रॉपर गरम असलं कीच ते पटकन फुलून पॉपकॉर्नसारखे होतात. स्मॉल पीसेस बेटर रिझल्ट. छोटे पीस लवकर वाळतात आणि फ्राय केल्यानंतर परफेक्ट क्रिस्पीनेस होतात. फ्लेवर अपग्रेड करा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्यास अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.